नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? होय, मी पण मजेत आहे. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचं आयुष्य देऊ आणि तुमच्या पाठी काही संकट असतील तर त्या संकटांचा नाश करून तुम्हाला नेहमी सुखी ठेवेल अशी गणपती बाप्पा चरणी मी प्रार्थना करतो आणि आजच्या या ब्लॉगची सुरुवात करतो. तर मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि आता वाजलेत 12 वाजलेत. तर आमच्याकडे नैवेद्य वगैरे गणपती बाप्पाला सगळं दाखवून झालेलं आहे आणि आता गाणी वगैरे लावलेली आहेत अजित कडकडे सरांची. तर आता तुम्हाला दाखवतो, नैवेद्य पण दाखवलेलं आहे गणपती बाप्पाला. इथे 21 मोदकांचा नैवेद्य आहे गणपती बाप्पाला आणि इथे नैवेद्य सुद्धा दाखवलेलं आहे बाप्पाला. ते वरण भात आहे आणि वाटाण्याची उसळ आणि मोदक आहेत आणि पातोळ्या सुद्धा आहेत. तर हे आपलं मालवणी पारंपरिक नैवेद्य आहे आणि इथे पाणी. तर गणपती बाप्पाला दाखवलेलं आहे नैवेद्य आणि आपण बघू शकता. मित्रांनो, आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आहे आणि मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो. म्हणजे आम्ही जिकडे पहिले राहायचो ना, वाकोल्यामध्ये, तिकडे सुद्धा माझ्या घराच्या समोरच म्हणजे मैदानात गणपती बाप्पा बसायचे आणि आता सुद्धा आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहे. तर तिकडे सुद्धा आमच्या घरासमोरच म्हणजे घराच्या बाजूलाच गणपती बाप्पा बसतात. तर तुम्हाला मी दाखवतो, खिडकीतनं गणपती बाप्पा दिसतात. मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत आणि ते छोटे गणपती बाप्पा सुद्धा आहेत. तर मित्रांनो, हे बघा, जसं मी तुम्हाला बोललो, हे माझ्या खिडकीतनं गणपती बाप्पा समोरच दिसतात आहेत आणि ही आमची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या लगतच हे गणपती बाप्पाचं मंडप आहे आणि या मंडपातून आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होईल. आणि कारण असं आहे की गणपती बाप्पांचं आजच आगमन झालेलं आहे सकाळी 7 वाजता आणि आता अजून काय पूजा वगैरे झालेली नाही. आपण गावी जाणार आहोत, तर तोपर्यंत संध्याकाळी पूजा होईल. खूप लेट होईल, तुम्हाला मी दाखवतो एकदम व्यवस्थितपणे. मित्रांनो, तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं असेल आणि मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो ना की दोन्ही बाजूला म्हणजे मी जिथे राहायचो पहिले तिकडे सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन होत होतं आणि आता मी इकडे राहतोय तिथे सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. आणि गणपती बाप्पा आपल्या सदैव पाठीशी असतात. कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या पाठीशी ते उभे राहतात आणि आपल्या पाठीची काही संकट असतील, जी काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचा नाश करतात. आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर तुम्हाला दाखवतो, गावी जायची तयारी सुद्धा झालेली आहे, सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात गावी जायला निघणार आहोत. तर तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही आत्ताच पोचलो आमच्या गावी. आणि गावी पोचल्यावर सर्वात पहिले आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं, तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे आमच्या थोरल्या घरातला गणपती बाप्पा आणि एकदम छान अशी सजावट आणि मूर्ती पण बघितलात ना, अगदी मनाला भावून जाईल अशी मूर्ती आहे. एकदम साधी मूर्ती आहे. तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या. नमस्कार मित्रांनो, डायरेक्ट रात्री झोपून सकाळी तुम्हाला भेटतोय आणि कारण असं आहे की रात्री आम्ही लोक आलो 2 वाजता आणि जसं आम्ही कुडाळ स्टेशनला पोचलो ना, आमचं स्वागत पावसाने केलं आणि रिक्षामध्ये बसलो ना तर खड्ड्यांनी तर असं केलं ना स्वागत. आता तुम्हाला काय सांगू, शरीरातला तो अवयव दुखतोय ना, ज्याचं नाव मी सांगितलं तर भाई विवाद हो जाएगा. तर त्याच्यासाठीच आणि एवढा थकवा झालेला आणि पूर्ण अंग दुखायला लागलं. म्हणजे मी रिक्षाच्या फ्रंट सीटवरती बसलेलो, जसं आपण मुंबईमध्ये शेअर रिक्षामध्ये बसतो ना, तसंच भाई फुल एकदम हालत झालेली. तर आता डायरेक्ट मी रात्री झोपलो आणि आता 11 वाजता उठलो आहे आणि 11 वाजता उठलो तर मम्मीने आता एक काम दिलं ना, जाऊन वरती सड्यावर जायचं होतं आणि भाज्या घेऊन आणायच्या होत्या. तर त्या तर मी आणल्या आहेत. तर आता घरी जातो आणि तुम्हाला सांगतो ह्या भाज्या कशासाठी. तर हे बघा, ह्या भाज्या आहेत सगळ्या. लाल पाल्याची भाजी आहे आणि आतमध्ये अळूची सुद्धा पानं आहेत. तर त्या भाज्या कशासाठी आहेत तर त्या तुम्हाला मी दाखवतो. तर तोपर्यंत पहिल्या दिवशीचा ब्लॉग मी इकडेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हा ब्लॉग मी यूट्यूबला सुद्धा टाकणार आहे, तर यूट्यूबला जाऊन सुद्धा हा ब्लॉग बघा, तिकडे सुद्धा लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर मित्रांनो, हा ब्लॉग इकडेच एंड करतो. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या आणि हा गणेशोत्सव आनंदात साजरा करा. तर चला, बाय बाय.